हाय हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की सगळ्यांचीच धावपळ येते आणि गणपती बाप्पा येत आहे, त्यामुळे तर धावपळ आता दुपटीने वाढणार आहे। तर इथे तसंच काही झालेलं होतं। सकाळी आता नाश्ता वगैरे केला, पण दुपारच्या जेवणामध्ये डोसा बनवायचा होता। पण त्याआधी एक व्हिडिओ शूट केला जो काल मी 5 वाजता पोस्ट केलेला आहे की गणपतीची तयारी, साफसफाई व्यतिरिक्तही आणखी काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला करणं खूप गरजेचं असतं, ज्याने आपला वेळ आणि कष्ट दोन्ही वाचतील। तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल ना, तर नक्की जाऊन चेकआउट करू शकतात। तर इथे ना मी डोसासाठी चटणी बनवत होते बटाट्याची, कारण की माझ्याकडे टाईम कमी होता। सांबर किंवा नारळाची चटणी हे सगळं बनवण्यासाठी, म्हणून मी सिंपल असं सकाळी बटाटे उकडवून ठेवले आणि डोसे आणि चटणीच इथे बनवून घेतली, जेणेकरून म्हटलं स्वयंपाकाचा ताण नको, कारण की आज मला क्लीन करायचा होता हॉल, कारण की 2 दिवसानंतर तर गणपती येणार आहे। त्यामुळे तयारी तर झाली पाहिजे, डेकोरेशन करायचे, अशा बऱ्याच गोष्टी होत्या। डोसे खूप सुंदर आणि खूप सॉफ्ट झालेले होते, चटणी ही अप्रतिम झालेली होती आणि इतकं सगळं केलं आहे, खूप कंटाळा आलेला। म्हटलं किचन वगैरे नंतर आवरूया, थोडासा आराम करूया आणि त्यानंतर पुन्हा आपण हॉल आवरायला घेऊया, पण तसं काहीही झालं नाही। हे सगळं करता करता 2 वाजले होते। 2 वाजता आम्ही जेवायला घेतलं, कारण की मला जो आधीचा व्हिडिओ सकाळी शूट केला तो एडिट करून पोस्टही करायचा होता, त्यामुळे बराच वेळ गेला। पण तुम्ही डोसे बघू शकता, एवढे मस्त झालेत ना, आणि त्यावरती मस्त गरमागरम तूप घातलेलं होतं, त्यामुळे खूप सुंदर लागत होते। आणि 2 वाजले म्हटल्यानंतर आराम कधी करायचा, किचन कधी आवरायचा आणि हॉल कधी आवरायचा, असं मला झालं होतं। म्हणून मग हातासरशी लगेचच किचनवरची इतकी भांडी होती, सकाळपासून अजिबात भांडी घासलीच नव्हती। कधी कधी असं होतं ना की आपण जर एखाद्या दुसऱ्या गोष्टी मागे लागलो ना, की जे सकाळचं काही आपलं रुटीन आहे ना, तेही बिघडून जातं। आणि आज रविवार असल्यामुळे मला टिफिन द्यायचा नव्हता किंवा खूपच सगळ्यांची घाई आहे असं काहीही नव्हतं, त्यामुळेच मी हा व्हिडिओ शूट करायला घेतला होता। त्यामुळे मग माझी भांडीही बाकी होती। भांड्याची जाळी तुम्ही बघू शकता, इतकी भांडी निघालेली आहे। फक्त नाश्ता, चहा, पाणी, जेवण असं सगळ्यांची भांडी मी एकत्रित आज घासली। त्यानंतर गॅसही स्वच्छ धुवून घेतला आणि माझ्या डोक्यामध्ये इतके विचार चालू होते, कसं आवरायचं, कुठून आवरायचं, डेकोरेशन काय करायचं। पण म्हटलं चला जे होईल ते होईल। आणि अनुचं इतकं होतं की मम्मा मी तुला हेल्प करणार आहे, 2 दिवसापासून होतं, पण म्हटलं हां करूया करूया असं चाललं होतं। आणि शेवटी म्हटलं चला, आणि इकडे हा गॅस देखील पडायला लागला, त्यालाही काय घाई झाली होती माहीत नाही। आपल्याला एक घाई असली की असे काही ना काही उपद्व्याप होतच असतात। असो, सगळं काही आता आवरून झालं आहे, थोडं अजिबातही रिलॅक्स करायला वेळ मिळालेला नाही। म्हटलं आता एकदाच आवरूनच घेऊया आणि नंतर रिलॅक्स करूया। किचन क्लीन असला की दिवसभर आपल्यालाही फ्रेश वाटतं। चला, आणि हॉल आवरायचा होता म्हणून मुलांनी चांगलाच पसारा घातलाय। मी फक्त सकाळी झाडू मारलेला होता, बाकी काहीही केलं नव्हतं। आणि आम्ही ना हॉलमध्येच गणपती बसवत असतो। गणपती बाप्पा हॉलमध्ये असले की ते 10 दिवस आपल्याला खूप प्रसन्न वाटतात। डेकोरेशन असतं आजूबाजूला, गणपती बाप्पा असतात, मुलं आजूबाजूला खेळतात आणि ते 10 दिवसांमध्ये इतकं सुंदर वातावरण असतं। जसे देव वरती ठेवलेले आहे वरच्या रूममध्ये, तसं जर गणपती बाप्पा नाही ठेवलं तर ते आपण फक्त आरती करायला तिथे जाणार आणि त्यानंतर दिवसभर काहीही वाटत नाही। पण जर सतत खाली असले ना, की खाली डेकोरेशन वगैरे असलं ना, की तितकंच प्रसन्न वाटतं। म्हणून आम्ही जेव्हापासूनही गणपती बसवतो ना, हॉलमध्येच बसवतो। हा कॉट जो आहे खिडकीच्या इथल्या बाजूला आम्ही गणपती बसवतो आणि एवढा त्या खाली पसारा आणि कचरा होता ना मुलांनी केलेला। बऱ्याचदा कितीही आपण कचरा काढायचा प्रयत्न केला की दर 8 दिवसात तेवढाच कचरा होतो। आणि म्हणूनच त्यांची धावपळ तुम्ही बघताय, काय आहे ते बघण्यासाठीच त्यांची धावपळ आहे, कारण की त्यांच्या खेळण्या गेलेल्या असतात, काय काय गोष्टी त्यांच्या तिथं पडलेल्या असतात आणि एवढे धावत आले ते त्या खेळण्या बघण्यासाठी फक्त, बाकी काहीही नाही आहे। त्यांना आवरायचं नसतं, काही नसतं, फक्त कुठे काय सापडतंय का हे मागे मुलांचा हेतू असतो। ज्यावेळेस दिवाळीचं क्लिनिंग करते किंवा असं मध्ये केव्हाही क्लिनिंग करायला घेतलं ना,
की माझ्या दोन्ही पोरांचं तेच आहे की त्यांना काहीतरी सापडतं आहे का, यासाठी त्यांची धावपळ चाललेली असते. चला आता अनु बोलला आहे की मी तुला हेल्प करतो, म्हणून तो मला इथे हेल्प करतो आहे आणि खरंच देखील त्यांनी हेल्प देखील केली. आणि चला छोटी का असे ना, पण त्यांची हेल्प आपल्याला इथे खूप महत्त्वाची ठरते. किमान आपल्याला आपण एकटं तरी करत नाही आहे ना याचं एक फिलिंग येतं. केलं जरी सगळं आपणच असेल, पण त्यांचा छोटासा हात, ती लुडबुड, छोट्या छोट्या गोष्टी हाताखाली देणं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. तर चला आता जी काही कचरा आहे, घाण आहे, सगळं काही तुम्हाला दिसेलच. लहान मुलं असले की या सगळ्या गोष्टी होतात. मग कितीही क्लिनिंग करा, कितीही हुशार बाई असली ना, तरी हे सगळं आलंच. आणि आता चला फटाफट करते. आणि बराच व्हिडिओ ना मी फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, जेणेकरून वेळ वाचेल. आता बघा किती पटापट गेले ते खेळण्या वगैरे घ्यायला. इतकं काय काय तिथं पडलेलं होतं ना. चला सगळा कचरा वगैरे सगळं उचलून झालं, मुलांची खेळणी उचलून झाली, काही जाळं वगैरे लागलं होतं तेही स्वच्छ सगळं करून घेतलं. आता ना सगळ्यात पहिले तर मी जाळं काढून घेतलं घरामध्ये. याआधीही आता 15 दिवस पण नसेल झाले तेव्हा सगळंच क्लीन केलं होतं. त्यामुळे मला इतकं काही नव्हतं की खूप साऱ्या गोष्टी क्लीन करायच्या आहे. फक्त कॉट वगैरे बाजूला केलेला नव्हता, तो आता करून घेतला. आणि मग सगळं जाळं वगैरे काढून घेतलं, खिडकी पुसून घेतली. आणि इकडे दोघांचीही लुडबड इतकी चालू आहे ना, एखादी अशी गोष्ट त्यांना खेळण्याजोगी मिळाली की त्यांचं असंच असतं. त्यानंतर चला भिंती वगैरेही पुसून घेतल्या. आणि थोड्याशा भिंती पुसून घेतल्या ना की धूळ कमी होते, फ्रेशही तितकंच वाटतं. आणि इकडे लुडबुड तुम्ही बघू शकतात, एक जण दरवाजा पुसतोय, एक जाळं काढते. ही छोटी छोटी मदत खूप महत्त्वाची होती. आणि ना या इथे जे लावलेले चार्जर जे आहे ना, त्याचं मला काय करावं अजिबात कळत नाही. जेव्हा जेव्हा कधी मी ते सगळे असे व्यवस्थित करून ठेवते ना, तेव्हा तेव्हा ते तसेच पसरलेले असतात. आणि हे जे मुलांचे ड्रॉवर आहे ना, यामध्ये इतका पसारा घालून ठेवला आहे का येता जाता. आणि हा जो आमचा टी व्हीचा कॉर्नर होता, टी व्ही जेव्हापासून आम्ही बदलला आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त पसारा ठेवायला लागलेत सगळे. आली की ही गोष्ट ठेव, ती गोष्ट ठेव. आणि इतकी खेळणी आणि कागदं इतकी असतात ना की विचारायला नको. काय काय ते क्राफ्ट बनवतात, ड्रॉइंग बनवतात. आणि शिवांशचं तर सध्या असं चालू आहे ना, तो जो पण ड्रॉइंग बनवेल ना ती त्याला भिंतीला चिकटवायची असते. मी त्याला नाही म्हणते आणि त्याचं ते त्याच्या दादाला जोडीला घेतो आणि करतोच त्यांना जे काही करायचं. चला आता मुलं लहान आहे म्हटल्यावर आपण प्रत्येक गोष्टी त्यांना नाकारूही शकत नाही. आणि म्हटलं चला जे काही कामाचं आहे ते ठेवूया. कलर्स होते त्याचे सगळे, तेही व्यवस्थित ठेवले. आणि मी फॅन चालू केलेला होता, त्यामुळे ड्रेस उडताना दिसतोय. कारण की ना भिंती ओल्या होत्या आणि परत जर खालचं सगळं झाडायला घेतलं तर ती धूळ उडून ओल्या भिंतीवर जाऊ शकते. म्हणून म्हटलं भिंती सुकतील तोपर्यंत इथलं जे कपाट आहे ना ते क्लीन करून घेते. काय कचरा आहे, आणि क्लिनिंगच आपण यासाठी करतो की ज्या काही गोष्टी आपल्याला नको असतात त्या काढून टाकाव्या. गणपती बाप्पा येतानाच घरामध्ये पॉझिटिव्हिटी घेऊन येतात. आणि घर तितकंच क्लीन आणि स्वच्छ असेल ना, ती पॉझिटिव्हिटी डबलने वाढते. त्यामुळे सगळेच लोक जे आता सणावारांना सुरुवात झाली त्यामुळे छान अशी क्लिनिंग करतातच. दिवाळीला तर मोस्टली आपली डीप क्लिनिंग होते, पण जर आत्तापासून थोडी थोडी केली ना की त्याचा फायदा आपल्याला भरपूर मिळतो, की त्यावेळेस आपल्याला तितकासा जास्त त्रास होत नाही. चला जे आहे ते आता इथे मी करून घेते.
आता तुम्ही इथे बघू शकता, त्याला एक मार्कर भेटला आणि तो पुन्हा ड्रॉइंग करायला सुरुवात केली. ड्रॉइंग करताना ते विचारही करत नाही की खाली एखादी गोष्ट खराब होते की काय. त्यांच्यासाठी चार्ट आणून ठेवले आणि एका मागोमाग इतके चार्ट आहे की आमच्याही लक्षात राहत नाही की आपल्याकडे काय आहे आणि काय नाही. एक म्हणून मग ते भिंतीला लावायला घेतले तर त्यातही तो पसारा वाटतो. पण म्हटलं चला आता जे आहे ते एकामागे एक लावूया. आणि मॅप पण आहे जे मी आणूला, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन करत असते आणि अशा गोष्टी असल्या की त्यामध्ये छान अशा मुलांना एक्सप्लेन करता येतात, काही गोष्टी दाखवता येतात. चला बऱ्यापैकी क्लिनिंग झालेली आहे. आता फरशी वगैरे सगळं काही पुसून घेते आणि आता डेकोरेशनच्या गोष्टी करायच्या आहे. पण इतका थकवा आला आहे की म्हटलं उद्या मस्त असं चांगला मूड फ्रेश असला की मग डेकोरेशन करायला घेऊया. आणि फरशी या ठिकाणी मग हातानेच पुसून घेतली, कलर सांडवलेला होता वगैरे बऱ्याच गोष्टी होतात. आणि थोडा फक्त जागा चेंज केली आहे तरी किती मोकळं आणि फ्रेश वाटतंय. थोडा थोडा बदल देखील केला ना की आपल्यालाही छान वाटतं. येणारे दिवस तर मस्तच असणार आहे तुम्हा सगळ्यांसाठी आणि तुमचीही काही मस्त अशी क्लिनिंग झालेलीच असेल. प्रत्येकांच्या घरामध्ये हीच धावपळ असते आणि आज रविवार होतं त्यामुळे सगळ्यांनीच तेच केलं असेल. उद्या मुलंही स्कूलला जातील आणि मग मला निवांत डेकोरेशन करता येईल. आता आमच्याकडे मिस्टरांना अजिबात इंटरेस्ट नाही आहे. इंटरेस्ट म्हणण्यापेक्षा कामांचा लोड इतका असतो की त्यांना या गोष्टींकडे वेळ द्यायलाही वेळ मिळतच नाही, इच्छा असून देखील. तर मग मलाच एकटीला हे सगळं करावं लागणार होतं. चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि त्याचबरोबर बाय बाय.